फुटबॉलच्या इतिहासात अनेकदा असं घडतं की विजय खेळाडूंचा नाही तर रेफरीच्या एका चुकीचा होतो। फिफा विश्वचषकात इजिप्तने अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यानंतर थेट फिफाकडे अधिकृत तक्रार केली। पण फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अशी लूट होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। आज आपण अशाच काही घटना पाहणार आहोत ज्यांनी फुटबॉल जगताला हादरवून सोडलं होतं। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। चालू सामन्यात इजिप्त ऐतिहासिक विजयाकडे जात असताना फ्रेंच रेफरी फ्रान्स्का लेकेस्टियर यांनी वॉरचा वापर करून इजिप्तचा गोल रद्द केला। कारण काय? तर गोल होण्याच्या 20 सेकंद आधी इजिप्तच्या खेळाडूने फाऊल केला होता। हद तर तेव्हा झाली जेव्हा शेवटच्या मिनिटात मोहम्मद सलाहला अर्जेंटिनाच्या डिफेंडरने बॉक्समध्ये खेचून पाडलं। पण रेफरींनी वॉरकडे पाहायलाही नकार दिला आणि काउंटर अटॅकवर अर्जेंटिनाने 3-2 ने सामना जिंकला। इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी थेट आरोप केला, मेस्सी आणि अर्जेंटिनाला स्पर्धेत टिकवण्यासाठी हा सामना ठरवून मॅनिपुलेट केला गेला। या विश्वचषकात केवळ इजिप्तच नाही तर काबो वर्दे संघासोबतही बाद फेरीत असाच अन्याय पाहायला मिळाला, जिथे रेफरींचे निर्णय स्पष्टपणे एका बाजूने झुकलेले दिसले। अनेक फुटबॉल तज्ञांच्या मते फिफाच्या लाईट टच रेफरिंग धोरणाचा फायदा नकळत मोठ्या संघांना मिळतो। ब्रॉडकास्टिंग आणि व्ह्यूअरशिपच्या फायद्यासाठी मेस्सी सारख्या सुपरस्टार्सचे संघ स्पर्धेत पुढे जावेत म्हणून स्मॉल नेशन्स किंवा अंडरडॉग्स संघाचे क्लोज कॉल्स फेटाळले जातात, असा आरोप सातत्याने होते। इतिहास ताळला तर 2022च्या कतार विश्वचषकातही अर्जेंटिनाला तब्बल 5 पेनल्टी देण्यात आल्या होत्या, जो एकाच विश्वचषकातील सर्वोच्च रेकॉर्ड आहे। ज्यावरून प्रचंड वाद झाला होता। त्याच्याही मागे गेलं तर 2002च्या दक्षिण कोरिया जपान विश्वचषकात इटली विरुद्ध दक्षिण कोरिया सामन्यात रेफरी बायरन मोनेरो यांनी इटलीचा वैध गोल ऑफसाईड दिला आणि तोटीला रेड कार्ड दिलं। तो सामना फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा ब्लॅक डे मानला जातो। म्हणजेच फिफा आणि रेफरीच्या निर्णयांवर बोट उठवण्याची ही परंपरा खूप जुनी आहे। इजिप्तच्या तक्रारीनंतर फिफा या रेफरींवर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? फुटबॉल खरोखरच मैदानावर खेळला जातो की पडद्यामागून मोठ्या संघांसाठी स्क्रिप्टनुसार लिहिला जातो? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।